नमस्कार. साम्राज्य क्रिएशन अमृतकणमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज अंगारिका चतुर्थी आणि गणेश पुराणातील अंगारिका चतुर्थी महात्म्य आपण पाहणार आहोत. आणि त्यानंतर आपण जे आज उपक्रम सुरू केला आहे तो 21 आपण स्तोत्र 21 वेळा स्तोत्र 3 स्तोत्र 7-7 वेळा आपण म्हणणार आहे 21 दिवस. आणि त्याबरोबर सहस्त्रनाम आपण जे आहे गणेशाचं ते मोफत वाचन करणार आहोत. हे सहस्त्रनाम पूर्ण व्हायला जवळजवळ 1-1.5 तास लागतो आणि ते पूर्ण आपलं मोफत आहे त्याच्यावर. आणि त्याचबरोबर आपण आज अजून एक कथा बघणार आहे, ती म्हणजे गणेश सहस्त्रनामाचा महिमा. हे गणेश सहस्त्रनाम तुमचं नाव गावगोत्र उच्चारून तुमच्यासाठी म्हटल्यामुळे तुम्हाला त्याचा काय फायदा होईल हेही त्याच्यामध्ये समजेल. तर आता आपण अंगारकी चतुर्थीचा महिमा ऐकूया. देवेंद्राकडून गणेश व्रत महिमा ऐकत असताना काहीसे आठवल्यासारखे होताच राजा शूरसेनाने प्रश्न केला, हे देवेंद्रा, मी असे ऐकले आहे की संकष्टी व्रताप्रमाणेच श्री गणेशाचे आणखी एक अंगारकी चतुर्थी व्रत आहे. आपण कृपा करून मला त्या व्रताचा महिमा सांगाल का? तेव्हा शूरसेन राजाच्या मनातली ती ज्ञान जिज्ञासा लक्षात घेऊन देवादिदेव इंद्र म्हणाले, राजन, आज तुझ्या निमित्ताने श्री गणेश व्रत महिमा निवेदनाची सेवा माझ्या हातून घडत आहे. याचा मला मोठा आनंद होत आहे. हे राज, प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी ही येतेच. ज्यावेळी ही तिथी एखाद्या मंगळवारी येते तेव्हा त्या तिथीस अंगारकी चतुर्थी असे म्हणतात. मात्र कालगणनेच्या खेळात ही चतुर्थी फार कमी वेळा येते. ती चतुर्थी साधून जे गणेश भक्त अंगारकी चतुर्थी व्रत करतात त्यांना श्री गणेशाच्या कृपेने मोठे पुण्य लाभते. त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. गणेशाचा कृपाप्रसाद त्यांना लाभतो. हे राजा, या अंगारकी चतुर्थीची कथा पण अत्यंत सुंदर आणि श्रवणीय आहे. ती आता कथा तू श्रवण कर. क्षिप्रा नदीच्या काठावर अवंती नावाची एक नगरी होती. त्या नदीच्या काठावर जे ऋषीमुनींचे आश्रम होते त्यातच एक आश्रम भारद्वाज नावाच्या ऋषींचा होता. भारद्वाज ऋषी हे एक महान तपस्वी आणि अग्निहोत्री होते. त्यांच्या आश्रमात अनेक विद्यार्थी विद्यार्जन करीत. एकदा हे भारद्वाज ऋषी पहाटे क्षिप्रा नदीच्या स्नानास गेले. तेव्हा त्यांनी तिथे पाहिले की स्वर्गलोकीच्या काही अप्सरा त्या नदीपात्रात स्नान करीत होत्या. त्या सर्वांग सुंदर कमनीय नवयौवना अप्सरांचे ओले अंग पाहून अचानक भारद्वाज ऋषींच्या मनात कामविकार इतक्या प्रमाणात निर्माण झाला की त्यांचा तो संयमाने आवरणे शक्य झाले नाही. परिणामी त्यांचे जे तेज खाली पडले ते वीर्य धरणी मातेने आपल्या पोटात सामावून घेतले. आणि झाल्या प्रसंगाने भारद्वाज ऋषी मात्र मोठे खजील झाले. त्यांनी कसेबसे आपले चंचल मनास आवरले आणि नित्याचे स्नान केले आणि झाल्या गोष्टींबद्दल ईश्वराकडे क्षमा मागितली आणि ते आश्रमात परत आले. पुढे आपल्या नित्याच्या ध्यानधारणा, तपसाधना, विद्यादान या कामात त्यांनी त्यांच्याकडून ती घटना विसरल्यासारखी झाली. मात्र इकडे असे झाले, त्या वीर्यापासून पृथ्वीला एक लाल बुंद तेजस्वी असा बालक झाला. तिने त्याचे नाव भौम ठेवले. भौम म्हणजे मंगळ. लालसर रंगाचा तेजस्वी. एकदा या बालकाने आपल्या मातेस आपल्याला असा हा तांबूस रंग का प्राप्त झाला, आपण नेमके कोण आहोत हे धरणी मातेकडून जाणण्याचा प्रयत्न केला. तेव्हा धरणी मातेने मंगळास त्याच्या जन्माचे ते रहस्य सांगितले. आपला पिता प्रत्यक्ष साक्षात थोर तपस्वी भारद्वाज ऋषी आहेत हे ऐकून मंगळास मोठा आनंद झाला. त्याच्या मनात पित्याची भेट घेण्याची प्रबळ इच्छा निर्माण झाली. तेव्हा धरणीमाता एका मातेचे रूप घेऊन त्या मंगळास त्या भारद्वाज ऋषींच्या आश्रमात घेऊन आली. ऋषींना जेव्हा त्या भेटीस आलेल्या बालकाचा
आणि आपला पितापुत्राचा संबंध असल्याचे कळले तेव्हा प्रथम भारद्वाज ऋषींना मोठे आश्चर्य वाटले. पण जेव्हा धरणीमातेने त्या क्षिप्रा नदीच्या काठी घडलेला प्रसंग ऋषींना आठवण करून दिली तेव्हा भारद्वाजांनी त्या मंगळाचा पुत्र म्हणून स्वीकार केला. त्यांनी धरणीमातेच्या विनंतीप्रमाणे त्यास आपल्या आश्रमात ठेवून घेतले. उचित वेळी त्याची मुंज करून त्यास वेदविद्या, नाना कला इत्यादी शिकविल्या. तसेच पित्याने पुत्रास आत्मकल्याणासाठी श्री गणेशाचा एक सिद्ध मंत्र देऊन त्या श्री गणेश उपासना करण्याची आज्ञा केली. त्या पितृआज्ञेचा आदर करीत मंगळ हा नर्मदा काठावर गेला. तेथे एक उत्तम स्थान पाहून त्याने जवळजवळ 1000 वर्ष श्री गणेशाची आराधना, जप, तप केले. श्री गणेश प्रसन्न होऊन त्यांनी आपल्या या भक्तास दर्शन दिले. ते म्हणाले, बाळ मंगळा, मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे. हवा तो वर मागून घे. तेव्हा मंगळ हात जोडून म्हणाला, हे गणराया, तुझी माझ्यावर सदैव कृपादृष्टी राहो. मग स्वर्गलोकीचे अमृत मिळू दे. ज्या अर्थी तिथी अन वारास तू मला प्रसन्न होऊन प्रसाद दिलास तो दिवस तुझ्या व्रताशी जोडला जाऊ दे. तेव्हा प्रसन्न झालेले गणराज म्हणाले, हे भूमिपुत्रा, तू भौम या नावाने ओळखला जाशील. तुला अमृताचा लाभ मिळेल. आज मंगळवार आणि चतुर्थी तिथी आहे. असा योग जेव्हा येईल ती तिथी तुझ्या नावाने अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. या दिवशी माझे पूजन, व्रत, उपासना, नामस्मरण करणाऱ्या भक्तास अनेक संकष्टी चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळेल. असा आशीर्वाद देणाऱ्या गणेशाचे त्या भारद्वाज ऋषींच्या पुत्राने एक भव्य मंदिर बांधले. त्यात दशभुज गणेशाची प्रतिष्ठापना केली. त्या गणेशाचे मंगळाने मंगलमूर्ती असे नाव ठेवले. अशी ही कथा आपण नक्कीच ऐका. आणि आजच्या या अंगारकी चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. मूषक वाहन, मोदक हस्त, चामरकर्ण, विलंबित सूत्र, वामन रूप, महेश्वर पुत्र, विघ्न विनायक, पाद नमस्तु. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपली दुसरी कथा. जय श्रीराम.